काश्मीरचा स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि काश्मीरमधील पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का बसलाय। मोठ्या प्रमाणात पर्यटक हॉटेल आणि विमान प्रवासाचं बुकिंग रद्द करतायत। टूर्स अँड ट्रॅव्हलच्या संघटनेने ही माहिती दिली आहे। काश्मीरमध्ये सुमारे 5 लाख नागरिक पर्यटकाची निगडीत व्यवसाय करतात। मात्र हल्ल्यानंतर काश्मीरच्या नागरिकांच्या जीवनावर निराशेची काळी छाया पसरली आहे। याचा थेट फटका स्थानिक लोकांना, काश्मीरमधल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला बसतोय। त्यामुळे काश्मीर समोर पर्यटन वाढवण्याचं मोठं आव्हान असणार आहे। पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटकांनी आता काश्मीरकडे पाठ फिरवलेली आहे। साहजिक आहे की ही जी घटना घडली पहलगामला, बाईसरनला, तर त्या दृष्टीने पर्यटक थोडे घाबरून आहेत आणि एस्पेशली काश्मीरला पुढे गेल्यावर जाण्याची भीती थोडी कमी आहे। पण तिकडे गेल्यावर काही घटना घडली किंवा कुठे वॉर वगैरे सुरू झाली तर त्या दृष्टीने थोडे घाबरून आहेत।